नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। मी परिण राठोड, तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दुसरा टप्पा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्याचा तुम्हाला मी मेसेज सुद्धा दाखवणार आहे। कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली होती। पण त्यांनी 31 ऑगस्ट अगोदरच या ठिकाणी पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली। या ठिकाणी एका लाभार्थी महिलांचं अकाउंट बघू शकता। SBI मध्ये त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा या ठिकाणी मेसेज आहे। 28/8/2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा झालेले। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का तुम्ही चेक करू शकता, कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 45 ते 50 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्ट रोजी पैसे जमा केले जाणार होते। पण त्या अगोदरच अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली। तर अशा प्रकारे बघितलं तर दुसरा टप्पा सुद्धा या ठिकाणी वाटप होण्यास सुरुवात झाली। तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील।